विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची आता 10वी झालेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंगचे जे काही फॉर्म आहेत, तर ते सुटलेले होते, परंतु आपला व्हिडिओ लेट झालेला आहे. तर ह्या जो हा इंजिनिअरिंगचा डिप्लोमाचा एस-एस-सी डिप्लोमाचा जो काही फॉर्म भरायचा आहे, तर त्याची लास्ट डेट आहे 16/6/2025. मे बी एक आणखी 16 तारखेपासून 5 ते 10 दिवस तारीख वाढू शकते. त्यामुळे तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की पहा. ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर डिप्लोमा करायचा आहे, जर डिप्लोमा केल्याचे फायदे असे आहेत, की जर तुम्ही 10वी नंतर जर डिप्लोमा केला, फॉर एक्झाम्पल IT डिप्लोमा केला, कम्प्युटर डिप्लोमा केला, तर तुम्हाला हे डिप्लोमा करून तुम्हाला डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे जो 4 वर्षाचा आपण 12वी नंतर इंजिनिअरिंग करतो, कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, IT इंजिनिअरिंग असेल, तर अशा डिग्री कोर्सला आपल्याला काय होतं, डायरेक्ट सेकंड इयरला आपल्याला ऍडमिशन भेटतं. तर हा जो फॉर्म भरायची तारीख आहे 16/6/2025 लास्ट डेट आहे. सर्वप्रथम आपण याचं शेड्यूल पाहून घेऊया. तुम्हाला जे काय तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, ई स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट असतील किंवा फिजिकल मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट असतील, तर तुम्हाला ते 16 तारखेपर्यंतच आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जर फॉर्म जर चुकला, म्हणजे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 18/6/2025 ला. त्यानंतर फॉर्म जर चुकला तर तुम्हाला 19 ते 21 तारखेपर्यंत मुदत देणार आहेत याची दुरुस्ती करण्यासाठी, आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 23/6/2025 ला. त्यानंतर आता आपण पाहूया रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटला यायचं आहे. वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सर्वप्रथम तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर जायचं आहे. येथे तुम्हाला काय करायचं आहे, कॅन्डिडेट फुल नेम, विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, ईमेल ID टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर, असा मोबाईल नंबर टाकायचा आहे की ज्याला बॅलन्स असेल त्यावर आपल्याला OTP जाईल. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश काय असेल ते. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि तुम्हाला पासवर्ड सेट करून काय करायचं आहे, रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. त्या OTP टाकून तुम्हाला फॉर्म काय करायचा आहे, सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा एक ऍप्लिकेशन ID तुम्हाला भेटेल, तो तुम्हाला मेसेजही येईल. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन वर जायचं आहे. त्यानंतर तुमचा युजर नेम म्हणजे तुमचा ऍप्लिकेशन नंबर DEN या लेटरने सुरुवात झालेला तुम्हाला एक मेसेज आलेला असेल, तो मेसेज तुम्हाला काय करायचा आहे, टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड मध्ये तुम्ही काय केलेला आहे, जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड टाकून तुम्हाला काय करायचं आहे, एंटर कॅप्चा 14+6, तर त्याचं आन्सर टाकून काय करायचं आहे, तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऍप्लिकेशन स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा आहे. तर याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. सर्वप्रथम तुम्हाला दिसतंय ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. ई स्क्रुटिनी म्हणजे काय, की जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात, तर ते तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी कुठेही जायची गरज नाही, ते तुमचं ऑनलाईन FC सेंटर थ्रू होईल. आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय, तर तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला जवळच्या आसपासच्या डिप्लोमा कॉलेजला ते डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन ते चेक करावे लागतील. तर तुमच्या जवळ कॉलेज असेल तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी टाका. तुम्हाला जर ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ई स्क्रुटिनी टाका. इथे कुठे जाण्याची गरज लागत नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसीड फर्दर टू फिल ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम येईल हे पेज तुम्हाला ओपन होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, क्लेम टाइप्स ऑफ कॅन्डिडेट, उमेदवाराची प्रकार निवडा असं त्यांनी विचारलेलं आहे. जर महाराष्ट्रामधून मान्यताप्राप्त संस्थेमधून SSC बोर्ड म्हणजे परीक्षा उत्तीर्ण केली असेल, म्हणजे तुमचा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा जर तुमचा SSC पासआउटचा बोर्ड जर असेल, तुमच्या कॉलेजचा बोर्ड असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपला टाइप A सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेमधून SSC परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार असाल तर टाइप A सिलेक्ट करून काय करायचं आहे, तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड वर क्लिक करायचं आहे. तर सेव्ह अँड प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुमचा जो काही 10वी आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही काय झालेला आहेत, पासआउट झालेला आहात. तर आपला जिल्हा पुणे आहे, म्हणून आपण काय केलं आहे, पुणे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुमचा 10वी पासआउट झाले, जे 10वी मधून तुम्ही काय झालेला आहात, तुमचा तालुका विचारलेला आहे.
तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा तालुका टाकायचा आहे. तालुका जो आहे त्यानंतर तुमच्या 10वीच्या जे काही शाळेचं नाव आहे तर तुम्हाला शाळेचं नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह अँड प्रोसीड वर या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलंय रिझर्वेशन डिसिजन. तर तुमची कॅटेगरी कोणती आहे? जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला जनरलवर क्लिक करायचं आहे. तुम्ही जर तुमची ओबीसी, एससी, एनटी कॅटेगरी असेल किंवा एससीबीसी असेल तर तुम्हाला रिझर्व्ह मध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. एससी आहे, एसटी आहे, व्हीजेएनटी आहे, ओबीसी आहे, एसबीसी आहे, एससीबीसी आहे, हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे तर ते कोणाच्या अंडर साईन झालेलं आहे, म्हणजे कलेक्टरने साईन केलेली आहे किंवा तुमचं सब डिव्हिजनल ऑफिसनं साईन केलेलं आहे, तहसीलदार कडून तुम्ही काढलेलं आहे, ते टाकायचं आहे. तुमची कॅटेगरी कोणती आहे यामध्ये तुम्हाला ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही अपंग आहात का? अपंग असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याचबरोबर तुमचे पालक संरक्षण कर्मचारी आहेत का? डिफेन्स मध्ये आहेत का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि तुम्ही अनाथ आहात का? असेल तर येस किंवा नसेल तर नो करा. आणि त्यानंतर येथे विचारलं आहे की तुमची जी काही नॅशनॅलिटी आहे, म्हणजे तुम्ही भारताचे रहिवासी आहात का? तर हे तुम्हाला 4 डॉक्युमेंट्स आहेत, यामधून तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. येथे पहिले काय सांगितलं आहे, सर्टिफिकेट ऑफ द इंडियन नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट युजली इश्यू बाय द तहसीलदार, कलेक्टर और डिस्ट्रिक्ट तालुका. हे म्हणजे तुमचं जर नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला 1 नंबरचा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर द स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, जर तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तुम्ही रहिवासी भारतीय म्हणून जर दाखवलेलं असेल तर तुम्हाला हे काय करायचं आहे, हे दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल इंडियाचा तर तो पासपोर्ट टाकायचा आहे किंवा जन्माचा दाखला असेल तर जन्माच्या दाखल्यावर तुमचं राष्ट्रीयत्व भारतीय आहे असं ऑप्शन आहे. तर सगळ्यांच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर भारतीय राष्ट्रीयत्व भारतीय आहे. तुमच्याकडे जर डोमासाईल असेल तर डोमासाईल सिलेक्ट करा. जे डॉक्युमेंट असेल ते करा. सेव्ह अँड प्रोसीड वर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचं आहे, 10वीचा मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे. अपलोड कसे करायचं, सर्वप्रथम सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं, तुमचे डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आणि काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कास्टमध्ये असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, जर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला अप टू 8 लाखाच्या खाली उत्पन्न पाहिजे ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि तुम्ही जर इंटरमिडिएट ग्रेडची जर एक्झाम दिली असेल तर तुम्हाला तेथे टाकायचं आहे फॉर्म भरताना आणि त्यानंतर काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा काय होईल, तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आता आपण ह्या फॉर्मचं पेमेंट आधी केलेलं होतं त्याच्यामुळे इथे काही दिसत नाही. तर तुम्हाला नंतर काय करायचं आहे, पेमेंट केल्यानंतर तुमच्या पुढे अशी फॉर्म होईल. तुमचं EFC सेंटर कुठलं असेल, गव्हर्नमेंट पुणे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, याची काय करायची, प्रिंट करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा तुमचा फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे. इथून पुढचे जे काही अपडेट्स असतील ते आपण वेळच्या वेळी आपल्या युट्यूब चॅनलवरती सांगत राहू. तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.